जो दिसत आहे हा नांदुरा शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा जाहीरनामा आणि माझ्या मागे दिसत आहे ते नांदुरा शहरामध्ये मागील 5 वर्षापासून करोड रुपये खर्च करून बांधून पडेल असलेले ग्रामीण रुग्णालय आणि या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आमदार चैनसुख संचेती यांच्या मदतीने हे रुग्णालय त्वरित चालू करू. त्वरित म्हणजे किती, या राजकीय लोकांचं त्वरित म्हणजे किती असते हे नांदुरा शहरातील जनतेला अद्यापही समजलेलं नाही. त्वरित म्हणजे आता निवडणूक होऊन पूर्ण 1 महिना झाला, रुग्णालय चालू करण्याच्या कुठल्याही हालचाली दिसून येत नाही. आणि यामध्ये यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की रुग्णालयाला MRI सारख्या सिटी स्कॅन सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊ. अरे सुविधा उपलब्ध करून देणं तर दूरच, पण रुग्णालयामध्ये सध्या जे उपलब्ध साहित्य आहे, बेड किंवा वगैरे अन्य साहित्य आहे ते खराब होत आहे. हे रुग्णालय जर त्वरित चालू केलं तर ते तरी खराब होणार नाही. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देसाल तेव्हा देसाल हा नंतरचा विषय, पण आज तरी या रुग्णालयाची काळजी घेतली पाहिजे. कारण मागील 5 वर्षापासून हे रुग्णालय बांधून पडलेलं आहे आणि तुम्ही म्हणता त्वरित चालू करू. त्वरित म्हणजे किती असते? त्वरित म्हणजे अर्ध्या तासात 1 तासात चालू करतो याला त्वरित म्हणतात. आता 1 महिना झालाय तर कुठलीही हालचाल आम्हाला दिसत नाही चालू करताना. राजकीय लोकांचं त्वरित म्हणजे कधी असते? 1 वर्षानं असते किंवा पुरी पंचवार्षिक असते, हे तरी जनतेला सांगितलं पाहिजे त्यांनी. आणि माझी तुम्हाला मागणी आहे जनतेच्या वतीने की तुमचं त्वरित किती आहे ते सांगा. आमदार साहेबांच्या मदतीने केव्हा त्वरित चालू होते हे सर्व नांदुरा शहरातील जनतेला व तालुक्यातील जनतेला समजलं पाहिजे. कारण हे रुग्णालय नुसतं नांदुरा शहराशी संबंधित नाही, तर पूर्ण नांदुरा तालुक्यातील किंवा पूर्ण मलकापूर मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे.